Hello, students. Good morning to all my friends and all teachers and my dear friends. बघा, आपण या ठिकाणी इंग्रजी शिकत असताना आपण घाबरायचं नाही. बघा, हाऊ कॅन आय स्पीक इंग्लिश? विद्यार्थी मित्रांनो, मी कसं इंग्रजी बोलावं? डोंट अफ्रेड. डिअर फ्रेंड्स, डोंट अफ्रेड बिकॉज इंग्लिश गुरु विथ यू. बघा, तुम्हाला घाबरायचं कारण काहीच कारण नाही. मला इंग्रजी बोलता येत नाही, इंग्रजी बोलता येत नाही. अरे मित्रांनो, घाबरायचं काहीच कारण नाही, कारण इंग्लिश गुरु तुमच्या सोबत आहेत. मला जेवढं जमतंय जास्तीत जास्त मी तुम्हाला चांगल्या प्रकारे सांगण्याचा प्रयत्न करत असतो. बघा, बरेच मुलं म्हणतात, सर मला इंग्रजी बोलता येत नाही, आता मी काय करू? तर माझ्या वर्गातली येतं दुसरी मधली मुलगी आहे पहा, ध्रुवा, देवयानी आणि समृद्धी. ह्या विद्यार्थ्यांनी काय करतात, सर मला इंग्रजी बोलायचे, भरपूर बोलायला वाटते, पण माझे काही शब्द चुकतात. परंतु मी सांगत असतो रोज, बाळांनो एक करायचं आहे, आपला शब्द साठा वाढवायचा. आता दररोजच्या जीवनामध्ये आपण जी शब्द वापरतो का नाही, त्याचं मी काय करतो, मुलांना असं फळ्यावरती लिहून देतो आणि मुलांना हे शब्द पाठ करा. आणि मग सर आता प्रॅक्टिस. हाऊ कॅन आय प्रॅक्टिस? प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. मग आता ही प्रॅक्टिस कशी करायची? पहिले शब्द पाठ करा, वाक्य पाठ करा, आणि दुसऱ्या सोबत न बोलता आपण काय करायचं, स्टँड अप फ्रंट ऑफ दी कबोर्ड, फ्रंट ऑफ दी मिरर. म्हणजे काय करायचं, आरशासमोर उभं राहायचं. मग आरशासमोर उभं राहून आपल्याला बोलायचं आहे, माय नेम इज ध्रुवा, माय नेम इज समृद्धी, माय नेम इज देवयानी. बघा, म्हणजे आपल्याला ही प्रॅक्टिस करायची. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. मी 10 वेळा म्हणतो, तुम्हाला 100 वेळा सांगतो. कशामुळे मुलांना? आपल्याला आरशा पुढे भरायचं आणि एकदम असं खंबीरपणे म्हणायचं की आय एम अ सृष्टी, आय एम अ प्राची. म्हणजे सर्व आपल्याला त्या ठिकाणी आरशासमोर उभं राहून आधी प्रॅक्टिस करायची, आणि नंतर वर्गात आल्यानंतर किंवा आपण इकडे इतर जात असताना ते वाक्य आपल्याला बनत. पहा, स्वतः इंग्रजी बोलण्यासाठी काय शिकायचं? बघा, लर्न टू स्पीक इंग्लिश हिमसेल्फ. म्हणजे आधी स्वतःशी बोला. आधी काय करा, दुसऱ्यासोबत बोलण्यापेक्षा, म्हणजे दुसऱ्याला बोलताना आपण चुकू शकतो ना, मग आपण काय करायचं आहे की स्वतःशी बोलण्याची अगोदर आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. बघा, आता मी तुम्हाला या ठिकाणी काही वाक्य दिले आहेत, त्याची मी तुमच्याकडून प्रॅक्टिस करून घेणार आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्हाला सर्व वाक्य आहेत का? स्क्रीनशॉट काढा आणि वहीवरती लिहून घ्या. आणि एवढेच, हे जवळपास 10-13 वाक्य दिलेत मी, ते आपल्या वहीवर लिहा आणि त्याची प्रॅक्टिस करा. म्हणजे पहा, एका दिवशी जरी तुम्ही एवढी वाक्य केली तर तुमच्या 100% इंग्रजी बोलायला येऊ शकतात. आता नवीन जे पालक असतील आमच्या युट्यूब चॅनलवरती, त्यांनी नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपल्या विद्यार्थ्यांच्या पहा, आपल्याला स्वतःला तर इंग्रजी आता येते का नाही मला तेवढं माहित नाही. तुम्हाला हुशार पण पालक या ठिकाणी माझ्यापेक्षा पण हुशार असतील, परंतु आपलेच जर न येणारे विद्यार्थी असतील, ज्याला इंग्रजी परफेक्टली येत नाही, अशा पालकांनी नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. या ठिकाणी आय एम लुकिंग ऍट द टाइम म्हणजे काय? बघ, याचा अर्थ काय होतो? आपण आरशा पुढे उभं राहायचं असं. आय एम लुकिंग ऍट द टाइम म्हणजे मी वेळ बघत आहे. म्हणजे किती वाजले आता मी हे बघत आहे. बघा, इट्स 5 in the morning म्हणजे काय मित्रांनो? इट्स 5 in the morning म्हणजे हे सकाळचे 5 वाजले आहेत. बा, इट्स 5:30 म्हणजे काय मित्रांनो? आता हे माझ्या विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा. आता माझे विद्यार्थी जे बघत आहेत, माझ्या वर्गातले दुसरी आणि तिसरीचे विद्यार्थी, इट्स 5:30 म्हणजे काय? हे 5:30 वाजले आहेत. सध्या किती वाजले ते? हाफ म्हणजे काय रे? अर्धा. पास्ट म्हणजे भूतकाळात, म्हणजे 5:30 किती रे या ठिकाणी? याला आपल्याला काय म्हणायचंय? 5:30 म्हणजे 5:30 वाजले आहेत. पहा, आता मुलांना बऱ्याच प्रश्न येते बा, 5:15 कशाला म्हणावं, 5:30 कशाला म्हणावं, 5:45 कशाला म्हणावं, हे बऱ्याच प्रश्न आहे. मराठीमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना म्हणलं, सांग बरं बाळा 5:45 म्हणजे किती? तर ते 6 वाजून असं करते, 6 वाजून 15, 20, 25 असं नाही. 5:45 म्हणजे किती? 5 वाजून 45 मिनिटं. आता 5:30 म्हणजे 5 वाजून 30 मिनिटं. 5:15 म्हणजे 5 वाजून 15 मिनिटं. हे मुलांना मराठीमध्ये सांगता. पावणे म्हणलं की थोडस विद्यार्थी होतात, यासाठी मी तुम्हाला 2-3 टिप देतो. आता 5:15 म्हणजे किती? 5 वाजून 15 मिनिटं. त्याला काय म्हणायचं? इट्स
क्वार्टर पास्ट 5. इट्स हे शब्द महत्व आहे. क्वार्टर पास्ट पास्ट 5. आता पहा 4:45. आता 4:45ला काय? इट्स क्वार्टर टू 5. लक्ष द्या, हे आता हे पावणे आहे. इथं आपण आकडा बदलू, अंक बदलू शकता, कोणता पण घेऊ शकता. म्हणजे 4:45, 5:45, 5:45 असं. पहा हे झालं वेळेबद्दल. आता पुढे पहा, आय एम हिटिंग अप सम वॉटर. आता पहा या मित्रांनो, या ठिकाणी आपण बोलत असताना काय करायचं मित्रांनो, आपल्याला डायरेक्ट येणार नाही, पण आपल्याला प्रॅक्टिस करायची. प्रॅक्टिस केल्याशिवाय आपल्याला कोणतीही गोष्ट नाही. आणि दुसरी गोष्ट, आपला शब्दसाठा आहे, वर्ड बँक आपली अशी फुल बसली. जसे आपण पैशाने बँक भरतो का नाही, पैसा म्हणजे बँकेत पैसे टाकतो, तसे सुद्धा आपल्या दिमागाच्या तिजोरीमध्ये आपण शब्दांनी अशी तिजोरी भरली पाहिजे. तर सांगतो तुम्हाला, नाही काय होईल, देरे हारी पलंगावर. आता काय मुलं म्हणतात, देवा मला पास कर. देव काय म्हणताय, अरे गाढवा अभ्यास कर. काय म्हणते देव? मुलं म्हणतात देवा मला पास कर, पण देव काय म्हणते, अरे गाढवा अभ्यास कर. अभ्यास नाही केला तर देव तुम्हाला पास येईल का? नाही. उद्या पेपर आहे, मस्त सण झोपला आणि सकाळी उठून पेपरला गेला, देवाच्या बाग पडला, देवाला म्हणलं देवा मला पास कर. हे शक्य आहे का मुलांना? अजिबात शक्य नाही. इंग्रजीच आहे. तुम्ही जर माझी व्हिडिओ नाही बघितले आहे, रोजच्या रोज व्हिडिओ नाही बघितले, प्रॅक्टिस नाही केली, तर तुम्हाला इंग्रजी येईल का? नाही. बघा, व्हिडिओ बघा, आणि त्यानंतर आपल्या वहीवरती नोंद घ्यायची आहे. हे शब्द पाठ करायचे आहेत आणि या वाक्याची आपल्याला सुद्धा आरशासमोर उभं राहून प्रॅक्टिस करायची आहे. पहा, आय एम हिटिंग अप सम वॉटर म्हणजे काय रे? मी थोडं पाणी गरम करत आहे. आता पहा, आय एम पुटिंग ऑन माय ड्रेस. सांग बरं बाळा, काय लिहायचं? 1 मिनिट वेळ देतो. कोण कोण सांगितलं रे? आता नंतर मला वर्गात आल्यावर सांगा. आय एम पुटिंग ऑन माय ड्रेस म्हणजे मी माझा ड्रेस परिधान करत आहे, किंवा मी माझा गणवेश घालत आहे. पुढे पहा, आय एम गोइंग टू पी फर्स्ट. आता हे म्हणजे पी म्हणजे काय मुलांनो? पी म्हणजे बाथरूमला किंवा लघवीला, म्हणजे मी प्रथम बाथरूमला गेले पाहिजे. गोइंग म्हणजे पहा, अगोदर काय केलं पाहिजे आपण? मी बाथरूम म्हणजे लघवीला गेलं पाहिजे. पहा, आय नीड टू यूज द टॉयलेट. आता पहा, नीड म्हणजे काय? नीड म्हणजे गरज असणे, गरज आहे. कशाची गरज आहे बा? मला टॉयलेटचा उपयोग करण्याची गरज आहे, असं या ठिकाणी उपयोग याचा अर्थ होत आहे. आय नीड टू यूज द टॉयलेट म्हणजे मला शौचालयाला जायचं आहे, किंवा मला शौचालयाला जाण्याची गरज आहे. पुढे पहा, आय एम ड्राईंग ऑफ माय फेस. आय एम ड्राईंग म्हणजे काय रे? पुसणे किंवा कोरडा करणं. आंघोळ केल्याच्या नंतर आपण काय करतो की आपण चेहरा पुसतो, मग त्याला काय म्हणायचं? फाटक्यानं शे. बघा मित्रांनो, मुलं म्हणतात सर आता मी आंघोळ करून आलो तर काय करू, कसं बोलू याला? मग इथे लिहितो बघा, आय एम ड्राईंग ऑफ माय फेस. मी माझा चेहरा कोरडा करत आहे किंवा पुसत आहे. आता पुढे पहा, आय एम टेकिंग अ बाथ. आय एम टेकिंग अ बाथ म्हणजे काय मुलांनो? मी आंघोळ करत आहे. बाथ म्हणजे आंघोळ करणे, लक्षात ठेवा. आय एम कमिंग होम. मी घरी येत आहे. आय एम कमिंग होम. आय एम गोइंग होम. मी घरी जात आहे. आय एम गोइंग टू द स्कूल. मी शाळेत जात आहे. आय एम गोइंग टू बेड. आता शेवटचं फक्त, आय एम गोइंग टू बेड. मी कुठे जात आहे? बेड म्हणजे काय? आय एम गोइंग टू बेड म्हणजे मी झोपायला जात आहे, मी विश्रांती करण्यासाठी जात आहे. अशा प्रकारे मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जे कोणी नवीन असेल त्यांनी नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये काय करत जा की तुम्हाला काही अडचण असेल त्याचा कमेंट करून आम्हाला सांगा, किंवा व्हॉट्सअपवरती मला मेसेज करता. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद.